मंथली करंट अफेअर सिरीज मध्ये मी देवा जाधवर युनिक अकॅडमी पुणे सप्टेंबर 2025 मध्ये ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या आपण घटना पाहणार आहोत। पहिली घटना आहे BCCI नवे अध्यक्ष मिथुन मन्नास। कोण झालेत बघा, मिथुन मन्नास हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे नवीन अध्यक्ष झाले आहेत आणि कितवे अध्यक्ष झालेत? 37वे अध्यक्ष झालेत। हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे। अवघड स्वरूपातला प्रश्न विचारला तर कितवे अध्यक्ष असा प्रश्न विचारलाय। त्यानंतर उपाध्यक्ष कोण आहे? जे पूर्वीचे आहेत तेच उपाध्यक्ष राजीव शुक्ला। सचिव कोण आहेत? देवजीत सैकिया यांच्यावर गट कच्या मेन्स मध्ये प्रश्न आला होता। जानेवारीमध्ये कोणाची सचिव म्हणून निवड झाली? या देवजीत सैकिया यांच्यावर तो प्रश्न येऊन गेलाय। सहसचिव प्रभतेज भाटिया आहेत। कोषाध्यक्ष ए रघुराम भट्ट आहेत। कार्यकारी समिती सचिव जयदेव शहा आहेत। आणि नवीन मुख्य प्रायोजक तुम्ही बघा, संसदेमध्ये गेमिंगच्या संदर्भातला कायदा पास झाला, त्यामुळे ड्रीम 11 जी काही मुख्य प्रायोजक होती त्याच्याविषयी आता अपोलो टायर्स ला मुख्य प्रायोजक म्हणून BCCIनं नेमलेला आहे। 579 कोटीचा करार झालाय। हा करार मार्च 2028 पर्यंत कार्यरत असणार आहे। कोणाला नवीन प्रायोजक म्हणून नेमला हा एक प्रश्न येईल। करार किती कोटीचा आहे? 579 कोटीचा हा करार आहे आणि कधीपर्यंत कार्यरत असणार आहे? तर मार्च 2028 पर्यंत कार्यरत असणार आहे। हा एक भाग महत्वाचा आहे। त्यानंतर मिथुन मन्नास यांच्याविषयी, आता ज्यांची निवड झाली त्यांच्याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। यांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय तर बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना न खेळलेले पहिले अध्यक्ष आहेत। बघा काय म्हणलं, आंतरराष्ट्रीय सामने एकही खेळलेले नाहीत पण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे ते अध्यक्ष झालेले आहेत। हे असे पहिले अध्यक्ष आहेत। जम्मू काश्मीर मधनं येतात ते। जम्मू काश्मीर अंडर-15, अंडर-16, अंडर-19 क्रिकेट ते खेळलेले आहेत। देशातील सर्वाधिक अंडर-19 मध्ये धावा करणारे ते खेळाडू आहेत। 750 धावा केल्या आहेत। जम्मू काश्मीर संघाचे ते कर्णधार होते। रणजी ट्रॉफी दिल्ली संघासाठी त्यांनी खेळलेले आहेत। दिल्ली संघाचे माजी कर्णधार आहेत। 157 प्रथम श्रेणी, 130 देशांतर्गत लिस्ट ए मधले आणि 55 IPL सामने खेळले आहेत असे मिथुन मन्नास हे BCCI चे 37वे अध्यक्ष झाले आहेत। यांच्यावर येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आशिया चषक 2025 तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल हा सामना, परंतु या घटनेवर आपला प्रश्न काय विचारले जाऊ शकतात हा भाग महत्वाचा आहे। आता बघा, याच्यामध्ये ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांना या घटनेबद्दल सर्वच काही माहिती असेल, परंतु याच्यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, ज्या बाबीवर आपल्याला सर्वाधिक माहिती असतं त्याच्यावर जरा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला इथे प्रश्न असा येईल की आशिया चषक जो 2025 ला पार पडला याचा क्रमांक किती आहे? तर 17वा क्रमांकावर आहे। आणि मला असा अंदाज आहे माझा कितव्या क्रमांकाची भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली, 17व्या। 9 ते 28 सप्टेंबर 2025 मध्ये UAE संयुक्त अरब अमिराती या देशात हा चषक पार पडला। विजेता देश कोण आहे? भारत। आणि भारतानं कोणाला हरवलं? पाकिस्तानला हरवलं। अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करून ही स्पर्धा भारताने कितव्यांदा जिंकली? 9व्यांदा जिंकली। हे वाक्य खूप महत्वाचं आहे। दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर 28 सप्टेंबरला फायनल सामना पाकिस्तान बरोबर झाला आणि यावेळेस पाकिस्ताननं 19.1 षटकात या ठिकाणी 146 धावा केल्या आणि भारताने 19.4 षटकामध्ये 150 धावा या ठिकाणी केला। भारताचा कर्णधार कोण? सूर्यकुमार यादव। इथं या ठिकाणी प्रश्न एक अपेक्षित आहे, कारण की यात बघा विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव असे वेगवेगळे कर्णधार वेगवेगळ्याला आतापर्यंत भारताने निवडलेत। तुम्हाला इथे प्रश्न येईल आशिया चषक 2025 मध्ये, आता तुमच्या लक्षात असेल ह्या महिन्यामध्ये, पण 5-6 महिन्यानंतरच्या परीक्षेमध्ये जर याच्यावर प्रश्न विचारला मग आपल्याला कन्फ्युजन होतं, अरे शुभमन गिल पण होता, मग सूर्यकुमार यादव बी, मग कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगतो आशिया चषक मधला कर्णधार सूर्यकुमार यादव। पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा। मॅन ऑफ द मॅच तिलक वर्माला या ठिकाणी भेटलेले आहे। 69 धावा केल्या। अतिशय अप्रतिम अशी खेळी केली, ज्यांनी पाहिले त्यांना माहिती असेल। आणि मॅन ऑफ द सिरीज अभिषेक शर्माला मिळाली। 314 धावा पूर्ण केलेल्या आहेत या सिरीज मध्ये। त्यानंतर बघा स्पॉन्सर कोण होतं यावर एक प्रश्न अपेक्षित आहे। DP वर्ल्ड ही दुबई मधलीच कंपनी आहे। या DP वर्ल्ड ही आशिया चषकची स्पॉन्सर कंपनी। तुम्ही बघितलं असेल मॅच चालू असताना त्या स्क्रीनवर सारखं DP वर्ल्ड यायचं, त्यामुळे प्रायोजक कोण आहे? कारण की आपल्याला
या वर्षीचे ज्या काही एक्झाम झाल्या त्यात एमपीसीच्या एक्झाम मध्ये बघा एक याचा प्रश्न विचारला होता, ऑलिम्पिक स्पर्धेच्या स्पॉन्सरचा विचारला होता. तसं इथं स्पॉन्सर कोण आहे, डीपी वर्ल्ड. आयोजक कोण आहे, आशियन क्रिकेट काउन्सिल. आणि आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत, मोहसिन नकवी. हे पाकिस्तानचे आहेत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे देखील अध्यक्ष आहेत. आणि यात एक नाट्यमय घटना अशी घडली, पहिल्यांदा झाले 17 वर्षाच्या, आतापर्यंत 17 वर्षाच्या म्हणजे 17व्या आशिया चषकापर्यंत सगळ्याला चषक दिले होते, पण ह्या मोहसिन नकवीच्या हस्ते भारतीय क्रिकेटपटूंनी चषक स्वीकारण्यात नकार दिला आणि मोहसिन नकवीनं तो चषक आपल्याला दिलेला नाही. आता याच्यात तो का दिला नाही, द्यायला पाहिजे की नाही ह्याच्यावर आपल्याला काय विचारलं जाणार नाही, परंतु हे माहीत असणं गरजेचे कोण अध्यक्ष होतं, काय प्रसंग झालेला आहे. आतापर्यंतचे आशिया चषक विजेते संघ, आता भारताने किती वेळा जिंकलाय, मगाच आपण पाहिलं भारताने 9 वेळा जिंकलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर श्रीलंकेनं बघा 1 2 3 4 5 6, श्रीलंकेने किती वेळ जिंकलाय, 6 वेळ जिंकलाय. आणि पाकिस्तानने किती वेळ जिंकलाय, 2 वेळेस. आता यावर प्रश्न काय अपेक्षित आहे, तर आतापर्यंत आशिया चषक खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला नाही, तर जिंकल्या 3 देशांना, भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान, हे लक्षात ठेवा. आणि भारतानं मात्र 9 वेळा जिंकलाय, 84ला, 88ला, 91ला, 95ला, 2010ला, 2016ला, 2018ला, 2023ला आणि 2025ला. श्रीलंकेनं 86, 97, 2004, 2008, 2014, 2022 आणि पाकिस्ताननं 2000 आणि 2012ला. अशा पद्धतीनं या ठिकाणी आशिया चषकाबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुलीप ट्रॉफी. आता इथे साधा सोपा एक प्रश्न येईल, दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, याचं उत्तर आहे क्रिकेट या खेळाशी. आणि तसा प्रश्न आलाय म्हणून हा मी या ठिकाणी सांगितलेला आहे. याच्यापूर्वी वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षेला तो प्रश्न आलेला आहे, दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तसा आणखीन एक प्रश्न आला, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर टाका. तो संतोष ट्रॉफी तर अनेक परीक्षेला अनेक वेळा दत्तक घेतल्यासारखा तो प्रश्न विचारलाय. तसंच दुलीप ट्रॉफी क्रिकेट. आता हे कितवी क्रमांक 62वी, अंतिम सामना ठिकाण बेंगळुरू मध्ये पार पडला. विजेता संख्या सेंट्रल झोन, त्यालाच आपण मध्य विभाग म्हणतो. या मध्य विभागाचा कर्णधार कोण आहे, रजत पाटीदार आहे. आणि उपविजेता सेंट्रल झोननं साऊथ झोनला हरवलं, म्हणजे मध्य विभागानं कोणाला हरवलं, दक्षिण विभागाला हरवलं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, मध्य विभागाचे हे 7वे विजेतेपद आहे. कितवे विजेतेपद ठरलं, मध्य विभागाचं 7वे विजेतेपद ठरलेलं आहे. अशा पद्धतीने ही दुलीप ट्रॉफी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कोणाच्या द्वारे, BCCI द्वारे भारतात खेळली जाणारी ही प्रथम दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे. कसली, प्रथम दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे. कुमारश्री, बघा काय म्हणले, कुमारश्री दुलीप सिंहजी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला हे नाव देण्यात आलं. आणि पहिली स्पर्धा 1961-62 झाली. कधी झाली, 1961-62 झाली. आणि सर्वाधिक वेळा जिंकली उत्तर विभाग आणि पश्चिम विभागाने जिंकली. प्रत्येकी किती वेळा, 18 वेळा जिंकले. अशा पद्धतीने ह्या चषकाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पुढलं महिला हॉकी आशिया कप. मुद्दामहून आपण सुरुवातीला क्रीडा घटना सप्टेंबरमध्ये अतिशय महत्वपूर्ण अशा घडल्यात म्हणून सुरुवातीला क्रीडा घटना घेतल्यात. बघा याच्यामध्ये मी काही महिन्यापूर्वी सुरुवातीला ब्रँड अँबॅसेडर, पुस्तके, पहिल्या अशा घटना मी घेत होतो. यावेळेस मी थोडा बदल केलेला आहे. ह्या घटना तुम्ही सहज वाचून होऊ शकतात म्हणून मी काय केलेलं आहे, तुम्ही बघा आता युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर गेले तर त्याच्यामध्ये माझी टेलिग्रामची लिंक दिली. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा, टेलिग्राम जॉईन करा देवाचा दूर सरांचा चालू घडामोडीचा. आणि त्यात मग पहिल्या घटना, पुस्तके, ब्रँड अँबॅसेडर हा भाग मी त्या ठिकाणी टाकलाय. तिथं तुमचा कव्हर येईल, तिथं त्यात मी वेळ घालवत नाही. मग बघा, महिला हॉकी आशिया कप 2025 ही कितव्या क्रमांकाची, 11व्या क्रमांकाची. क्रमांक येतो 11वी. 5 ते 14 सप्टेंबर 2025च्या दरम्यान हा आशिया कप पार पडला, महिलांचा हॉकी आशिया कप. यजमान देश कुठला आहे, चीन. एकूण संघ किती, 8. विजेता देश कुठला, चीन. कोणाला हरवलं, भारताला हरवलं. आणि ही स्पर्धा दर 4 वर्षाने आयोजित केली जाते. किती वर्षांनी, दर 4 वर्षानं आयोजित केली जाते. आता अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा, ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जी 4 असतात, त्या 4 मधली शेवटची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जी आहे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा. महिला गट जे आहे अरिना सबालेका. देश कुठला, बेलारुस. उपविजेता कोण आहे, अमांडा अनिसिमोवाला. कुठला देश, अमांडा. महिला गटाची विजेती कोण, उपविजेती कोण आणि त्यांचे देश कोणते, हा एक भाग. त्यानंतर पुरुष गटाचा विजेता कार्लोस अल्कराज. देश कुठला, स्पेन. उपविजेता जॅनिक सिन्नर. देश कुठला, इटली. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, आता
महिला गट आणि पुरुष गट मधले विजेते उपविजेते आणि त्यांचे देश अशा पद्धतीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आशियाई पुरुष हॉकी कप कसला पुरुष कुठे पार पडला? राजगीर बिहार. कालावधी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर. क्रमांक 12वा. विजेता देश भारत. कर्णधार कोण? हरमनप्रीत सिंग. उपविजेता देश दक्षिण कोरिया. भारतानं कोणाला हरवलं? दक्षिण कोरियाला हरवलं. भारताचे प्रशिक्षक कोण आहेत? क्रेग फुलटन नावाची व्यक्ती हे भारताचे प्रशिक्षक आहेत. भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर बघा आता आशिया पुरुष हॉकी कप जो आहे तो हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरणद्वारे आयोजित करण्यात आला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? दिलीप टिर्की. भारत विजेत्या वर्षी 2003 ला जिंकला, 7 ला जिंकला, 17 ला जिंकला आणि 25 ला जिंकला. म्हणजे 1, 2, 3 भारतानं या ठिकाणी लक्षात घ्या 3 नंतर 4 आशिया पुरुष हॉकी कप किती वेळा जिंकला असा प्रश्न आला तर 4 वेळा जिंकलेला आहे. त्याची वर्ष सुद्धा मी या ठिकाणी दिलेली आहेत. या विजयामुळे भारत पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेला आहे आणि 14 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये हा कप होणार आहे. कुठे होणार आहे? बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये होणार आहे. त्यानंतर बघा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025. काय म्हणले? ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 क्रमांक 20वी 13 ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडली. ठिकाण कुठे? टोकियो जपान. जपान या देशामध्ये पार पडली. या ठिकाणी तिसऱ्यांदा. आता जपानमध्ये कितव्यांदा? तिसऱ्यांदा. 1991, 2007 आणि 2025 जपानमध्ये तिसऱ्यांदा पार पडली. सहभागी देश किती? 198 देश सहभागी झाले. सहभागी खेळाडू 2202 अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा स्थळ जपान इंटरनॅशनल स्टेडियम टोकियो. या ठिकाणी मोटो काय? ऑनर्स ऑफ युनिटी हा त्याचा मोटो आहे. जागतिक ऍथलेटिक्स अध्यक्ष कोण आहेत? सेबॅस्टियन को. हे पण लक्षात घ्या. सेबॅस्टियन को हे जागतिक ऍथलेटिक्स महासंघाचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. भारताच्या 19 खेळाडूंनी सहभाग घेतला. भारताच्या किती खेळाडूंनी सहभाग घेतला? 19 खेळाडूंनी सहभाग घेतले. आगामी 2027 हे पण महत्वाचे बघा. आगामी 2027 स्पर्धा बीजिंग चीन येथे होणार आहे. कोणत्या देशात होणार आहे आगामी स्पर्धा? बीजिंग चीन या देशात होणार आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. आता या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेमध्ये ज्या काय भारताने 19 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे आणि आगामी बीजिंगला जी होणार आहे. आता ही जी झालेली आहे या झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम पदक तालिकेमध्ये 1 नंबरला देश राहिला अमेरिका आणि अमेरिकेने एकूण 26 पदके जिंकली. ह्या 26 मध्ये 16 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकाचा समावेश आहे. 2 नंबरला केनिया देश 7 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य असे एकूण 11 जिंकलेत. 3 नंबरला कॅनडा हा देश आहे. 3 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदक आणि टोटल किती? 5. अंतिम पदक तालिका आहे ती देखील आपल्याला परीक्षेत विचारली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा. काय म्हणलं बघा? आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आणि याचं अधिकृत नाव काय? आशियाई कॅन्डिडेट कप इंडिया 2025 आणि विशेष म्हणजे ही पहिली आहे. किती आहे? पहिली आहे. अशा पद्धतीने हा भाग या ठिकाणी लक्षात घ्या. आता द्वारे कोण? फिशिंग असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे ही स्पर्धा घेतली जाते आणि कोणत्या राज्यात पार पडली? तर उत्तराखंड या राज्यामध्ये पार पडली. कोणत्या राज्यामध्ये पहिली तलवारबाजी स्पर्धा पार पडली? तर उत्तराखंड मध्ये पार पडली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री जे आहेत पुष्कर सिंह धामी यांनी या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचं काय केलं? उद्घाटन केलं. सहभागी खेळाडू 17 देशाचे 250हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. 14 ते 17 वयोगटातील खेळाडू सहभागी झाले होते. 14 ते 17. आता या तलवारबाजी स्पर्धेमधलं यात लक्षात घ्या की यात पण जे काही क्रमांक मिळाले आहेत ते देशाची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला क्रमांक मिळाला भारत देशाला, सुवर्ण पदक मिळालं. दुसरा क्रमांक मिळाला लेबनॉन देशाला, रौप्य पदक मिळालं. तिसरा क्रमांक मिळाला इराकला आणि कांस्य पदक मिळालेलं आहे. या पद्धतीने या ठिकाणचे देखील क्रमांक लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा बॅलन डिओ पुरस्कार 2025. आता इथे आपण काही पुरस्कार पाहूया. आता हा देखील क्रीडा क्षेत्रामधील आहेत. फ्रान्स फुटबॉल जो काही मासिक आहे या मासिकातर्फे हा पुरस्कार दिला जातो. फुटबॉल मासिकातर्फे 69व्या क्रमांकाचा हा पुरस्कार आहे. पुरुष गटाचा पुरस्कार देण्यास सुरुवात 1956 ला झाली आणि महिला गटाचे पुरस्कार देण्यास सुरुवात 2018 ला झाली. आता यात बघा फुटबॉल विश्वातील हा सर्वात
प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. कोणता? बॅलन डिओ पुरस्कार हा सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक वेळा म्हणजे किती वेळा? सर्वाधिक 13 वेळा. बघा काय म्हणलं इथं, सर्वाधिक 13 वेळा हा पुरस्कार लिओनेल मेसी आणि ख्रिस्टियानो रोनाल्डो यांना मिळाला. काय म्हणले? सर्वाधिक 13 वेळा लिओनेल मेसी आणि ख्रिस्टियानो रोनाल्डो यांना मिळालाय. फिफाच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल 100 देशातील निवडक पत्रकार, बघा निवडक पत्रकार प्रत्येक देशाचा एक, बरोबर आहे, या पुरस्कारासाठी मतदान करतात. त्यांच्या मताच्या आधारे विजेता ठरत असतो. अशा पद्धतीने हा भाग लक्षात घ्या. आता मग या ठिकाणी लक्षात घ्या, पुरुष गटातला विजेता कोण आहे? उस्माने डेम्बले. हे नाव कंपल्सरी लक्षात ठेवायचं. महिला आणि पुरुष गटातील हे दोन्ही IMP. बघा तुम्हाला प्रश्न येईल, बॅलन डिओ पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? उस्माने डेम्बले. कुठल्या देशाचा आहे? फ्रान्स देशाचा आहे. 6वा हा फ्रान्स खेळाडू आहे. महिला गटाची विजेते एटाना बोनामाटी, स्पेन देशाची, परंतु ही स्पेन देशाची आहे, पण खेळती कोठून? तर बार्सिलोना संघाकडून खेळते, हे लक्षात घ्या. आणि उस्माने डेम्बले हा जो आहे तो पॅरिस सेंट जेर्मेनकडून खेळत आहे. हा देखील भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या देशाचे आणि कोणत्या संघाकडून खेळतात हे या ठिकाणी अपेक्षित आहे. तो भाग कदाचित आपल्या परीक्षेला विचारला जाईल. हे दोन्ही नावं पाठच करायची, येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारली जाणारच आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल वॉटर प्राइज 2025. आता बघा, एखादा आंतरराष्ट्रीय लेवलचा पुरस्कार आणि तो जर भारतीय व्यक्तीने मिळाला तर आतापर्यंतचा इतिहास असा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये त्या व्यक्तीवर प्रश्न विचारतात. भूजल तज्ज्ञ डॉक्टर हिमांशु कुलकर्णी जे आहेत हे पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय ठरले, इंटरनॅशनल वॉटर प्राइज मिळालेले. या वॉटर प्राइजची सुरुवात झाली 2009 कोण देतं? ओकालाहोम विद्यापीठ अमेरिका तर्फे दिला जातो. $25,000 या पुरस्काराची स्वरूप आहे. आणि विकसनशील देशामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, बघा काय म्हणले, पाणी पुरवठा, स्वच्छता क्षेत्रात अध्यापन आणि सेवा अशा उपक्रमाद्वारे महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. 2 वर्षातून एकदा हा पुरस्कार दिला जातो. 9ला सुरुवात झाली, पण इथे काय म्हणले, 2 वर्षातून एकदाच हा पुरस्कार दिला जातो. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हा पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेत. काय म्हणले? पहिले भारतीय व्यक्ती ठरलेत. तर यांच्यावर देखील प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, हिमांशु कुलकर्णी यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. नीती आयोगाच्या 12व्या योजनेच्या कार्यगटाचे सहाध्यक्ष, ऍडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट पुणे या संस्थेचे संस्थापक, विश्वस्तानी सचिव, शिव नाडर विद्यापीठात ग्रामीण व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक. आता त्यांना हा पुरस्कार मिळाला तर त्यांच्याबद्दल थोडक्यात स्टेटमेंट स्वरूपातलं जे काही त्यांचं कार्य आहे, कुठले प्रमुख आहेत ते लक्षात असणं ठेवणं अभिप्रेत आहे. असे प्रश्न विचारले पण जाऊ शकतात. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि या वर्षी जो तो पुरस्कार मिळालेला आहे तो मोहनलाल यांना मिळालेला आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मी इथं काय म्हणलं, या वर्षीचा जो पुरस्कार मिळाला तो मोहनलाल यांना मिळाला, परंतु तो जाहीर झाला यावर्षी म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर झाला, परंतु पुरस्काराचं वर्ष 2024. तुम्हाला प्रश्न येईल, दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार कोणत्या वर्षीचा आहे? तर पुरस्कार 2024चा आहे, जाहीर झालाय सप्टेंबर 2025 आणि या पुरस्काराचा क्रमांक किती आहे? 55वा क्रमांक आहे. त्यानंतर बघा, मोहनलाल यांचं पूर्ण नाव मोहनलाल विश्वनाथ नायर. आता ते मोहनलाल या नावानेच केरळमधले आहेत, प्रसिद्ध आहेत. त्यांना तिकडले अमिताभ बच्चन म्हणून देखील ओळखलं जातं. मल्याळम अभिनेते, कुठल्या भाषेचे? बघा, मल्याळम अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून त्यांनी काम केले. 4 दशकाहून अधिक काळ 350हून अधिक चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. दिग्दर्शक अतुल गोपाल कृष्णन हे पहिले दिग्दर्शक आहेत किंवा पहिले व्यक्ती आहेत की त्यांना मल्याळम चित्रपटासाठी यापूर्वी 2004 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. म्हणजे मोहनलाल हे अतुल गोपाल कृष्णन यांच्यानंतर, म्हणजे अतुल गोपाल कृष्णन पहिले व्यक्ती मल्याळम आणि मोहनलाल विश्वनाथ हे दुसरे व्यक्ती मल्याळम ठरलेले आहेत. तन्मात्र, दृश्यम, वानप्रस्थम, मुंतिरी वल्लिकल, तळीरिकुंबल आणि पुलिस मिरुगन हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. पुलिम मिरुगुरम हे त्यांचे काय आहेत? गाजलेले चित्रपट. त्यांचे गाजलेले कोणते चित्रपट आहेत हे देखील माहित असणं अपेक्षित आहे. आता बघा, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे 1991.
भरतम चित्रपटाबद्दल तो पुरस्कार मिळाला. त्यांना जवळजवळ 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, परंतु सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 1991 ला मिळालाय. 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. भारत सरकारचे जे काही 4 नागरी पुरस्कार आहेत, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, त्यामधले पद्मश्री 2001 ला मिळाला आणि पद्मभूषण 2019 ला मिळाला. त्यांना कोणते पुरस्कार मिळाले नाही असा प्रश्न आला. तर मग आता दादासाहेब फाळके मिळालाय, पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण पण देखील मिळालाय. प्रादेशिक सेनेत त्यांना लेफ्टनंट कर्नल पदवी मिळाले. ते पहिले अभिनेते आहेत. हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. पहिले लेफ्टनंट आहेत प्रादेशिक सेनेत, कर्नल पदवी मिळाली अभिनेते. 9 वेळा केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड्स मिळाल्या. किती वेळा? 9 वेळा त्यांना मिळालेला आहे. चला पुढला, होमबाउंड ऑस्करसाठी नामांकन मिळणं हे देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे. 2026 ला 98व्या क्रमांकाचे पुरस्कार जे आहेत बघा, 2026च्या फेब्रुवारी मार्च मध्ये डिक्लेअर होतात आणि या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केलेला होमबाउंड या चित्रपटाचे अधिकृतपणे भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन झाले आहे. आणि हा चित्रपट बसरत पीर यांच्या ए फ्रेंडशिप, ए पॅन्डेमिक अँड ए डेथ बी साइड द हायवे या पुस्तकावर आधारित आहे. 100% यावर प्रश्न येणार. मी VIMP म्हणतो, IMP पेक्षा काय म्हणलं VIMP. तुम्हाला प्रश्न येईल. आता सगळ्यांनी वाचलेलं असतं होमबाउंड हा ऑस्करसाठी नामांकन झाले, पण तुम्हाला फिरून प्रश्न MPSC विचारतं, होमबाउंड हा कोणाच्या पुस्तकावर किंवा कोणत्या पुस्तकावर आधारित आहे? तर ह्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निर्मिती कोणी केली? करण जोहर आणि आदर पुनावाले यांनी निर्मिती केली. मुख्य भूमिका ईशान खट्टर, विशाल जेठवा, जान्हवी कपूर. कथानक मान मिळवा म्हणून पोलीस दलात नोकरीचे स्वप्न पाहणारे 2 मित्र असतात, त्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. त्यानंतर विमुक्त चित्रपटाचे बघा काय म्हणलंय, विमुक्त चित्रपटाचे चित्रपटाला नेट पॅक पुरस्कार मिळालाय. बघा 50व्या टोरंटो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशिया चित्रपट कुठला ठरला? विमुक्त इन सर्च ऑफ द स्काय हे त्याचं पूर्ण नाव आहे. दिग्दर्शक आहेत जिंतक सिंह गुजर. नेटपॅक पुरस्कार नेटवर्क फॉर प्रमोशन ऑफ आशियाई पॅसिफिक सिनेमा असा हा नेटपॅक पुरस्कार आहे. विमुक्त हा कोणत्या भाषेतील आहे? ब्रज भाषेतील आहे. बघा काय म्हणलंय, ब्रज भाषेतील आहे. कदाचित त्याच्यावरही असा प्रश्न येईल, कोणत्या भाषेतील आहे? ब्रज भाषेतील आहे. मध्य प्रदेशातील चितोली गावातील मानसिक आरोग्य जीवनावर आधारित आहे. मनोरुग्ण मुलाचे जगणे आणि त्यांचे कुटुंब आणि कुंभमेळा. लेखिका कोण आहेत? निर्माती कोण आहे? पूजा विशाल शर्मा. निर्माती आणि दिग्दर्शक जिंतक सिंह गुजर आहेत आणि लेखिका निर्माती कोण आहे? पूजा विशाल शर्मा. आणि अभिनय कोणी केला? निखिल यादवनं. नारायण हा जो काही अभिनय आहे तो तिथलं जे पात्र आहे ते निखिल यादवनं केलेलं आहे. आता ह्यात लक्षात, मध्य प्रदेशमधलं हे गाव जे आहे चितोली गाव, याच्यामध्ये तो मनोरुग्ण असतो मुलगा आणि गावातल्या लोकांना त्रास होत असतो. मग गावातला एक जण सांगतो तुम्ही कुंभमेळ्यात जावा आणि मग तिथे गेल्यानंतर तो काहीतरी नीट होईल, त्याला मोक्ष मिळेल वगैरे वगैरे सांगतात. आणि त्याच्यावर आधारित असणारा हा विमुक्त नावाचा जो चित्रपट आहे 50व्या टोरंटो चित्रपट महोत्सवात नेटपॅक पुरस्कार मिळालेला आहे. त्याला बैराबी सैरांग रेल्वे मार्ग उद्घाटन. आता बघा इथं नाव काय? बैराबी सैरांग. कुठलं राज्य? मिझोराम. आता मिझोराम भारतीय रेल्वेला पहिल्यांदा जोडलं गेलं, नकाशावर आलेले आहे असा शब्द वापरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैराबी सैरांग रेल्वे मार्गाचं सप्टेंबर 2000 मध्ये उद्घाटन केलं. 51.38 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. या ट्रेनसाठी उभारण्यात आलेला पूल 104 मीटर उंच आहे. तुम्हाला प्रश्न येईल, बैराबी सैरांग रेल्वे मार्ग चे सप्टेंबर 2025 मध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. हा रेल्वे मार्ग कोणत्या राज्यात आहे? तर कुठल्या राज्यात आहे? मिझोराम मध्ये आहे. खर्च 8,070 कोटी रुपये खर्च आला. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी पहिल्यांदा मिझोराम मध्ये रेल्वे धावलेली आहे. मिझोरामची राजधानी एन्जॉल पहिल्यांदाच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेली. रेल्वे प्रकल्पात 45 बोगदे, 55 मोठे पूल आणि 88 लहान पूल समाविष्ट आहेत. राष्ट्रीय ई शासन परिषद 2025. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही परिषद जी आहे ती 28व्या क्रमांकाची. किती? 28व्या. DARPG आणि मेटी आंध्र प्रदेशद्वारे ही आयोजित करण्यात आली. 22 ते 23 सप्टेंबर दरम्यान विशाखापट्टणम या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये ही आयोजित करण्यात आली. विकसित भारत सिव्हिल सर्व्हिस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
ही या परिषदेची काय थीम आहे. काय म्हणलंय थीम, ही थीम लक्षात ठेवा. विकसित भारत सिव्हिल सर्व्हिस, काय म्हणलंय विकसित भारत सिव्हिल सर्व्हिसेस व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. या परिषदेत राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील, काय म्हणलंय धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला देण्यात आला. ही रोहिणी ग्रामपंचायत धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. पण इथं प्रश्न येईल की राष्ट्रीय ई शासन 28व्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला या ठिकाणी ई गव्हर्नन्स पुरस्कार मिळाला, तर रोहिणी ग्रामपंचायतीला मिळाला. धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायत आणि त्याचे सरपंच डॉक्टर आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, या सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीचा कायापालट झालेला आहे. नंतर रेल्वेतून अग्नी प्राईम यशस्वी चाचणी, सायन्स टेक्नॉलॉजीची घटना आहे. सायन्स टेक्नॉलॉजीवर काही आपल्या करंटचे प्रश्न विचारले जातात. बघा 24 सप्टेंबर 2000, आता काही पेपरला 25 दिले, काही पेपरला 26 दिले, तर या दोन्ही तारखा चुकीच्या आहेत. 24 सप्टेंबर, आता 24 सप्टेंबर तुम्ही म्हणताल सर मग ही बरोबर कशी, PIB वर जी तारीख दिली असती, PIB म्हणजे जी काही शासनाचं जी काही महत्वाच्या घटना असतात त्या PIB वर टाकल्या जातात, ह्या वेबसाईटवर टाकल्या जातात. तर ह्या PIB मध्ये 24 सप्टेंबर दिली. तर रेल्वेतून अग्नी प्राईमची यशस्वी चाचणी 24 सप्टेंबर 2025 ला झाली. त्यामुळे ही घटना लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. धावत्या रेल्वेमधून 2000 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकेल अशा अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची भारताने प्रथमच यशस्वी चाचणी केली. उद्देश भारताचं रेल्वे जाळ सर्वात मोठे, जिथून असेल तिथून भारत ह्या क्षेपणास्त्राचा काय करू शकतो, मारा करू शकतो. या चाचणीसाठी लॉन्च बेड हा रेल्वेच्या डब्याला जोडण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासाठी रेड बेस्ड मोबाईल लॉन्चर प्रणालीचा वापर करण्यात आला. कुठल्या प्रणालीचा, रेड बेस्ड मोबाईल लॉन्चर या प्रणालीचा वापर करण्यात आला. ही प्रणाली कोणत्याही पूर्वतयारीशिवाय देशभरातील रेल्वे नेटवर्कवरून सहजतेने हलवता येते. त्यामुळे युद्ध परिस्थितीत कमीत कमी वेळेत आणि लपून क्षेपणास्त्र प्रस्थापित करता येते, जे शत्रूसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. आता रेल्वेतून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करणारे जे देश आहेत त्या देशाच्या यादीमध्ये रशिया आहे, अमेरिका आहे, चीन आहे, त्यानंतर उत्तर कोरिया आहे, दक्षिण कोरिया आहे, जपान आहे आणि भारत. आता भारत हा रेल्वेतून यशस्वी चाचणी करणारा या ठिकाणी कितवा देश ठरला, 7वा देश ठरलेला आहे. 7ही देश पाठ असावेत. आणि ही चाचणी DRDO आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड SFC द्वारे करण्यात आली. हा देखील भाग अपेक्षित आहे. कोणाद्वारे, अग्नी प्राईम हे अग्नी मालिकेतील कितवे क्षेपणास्त्र आहे, 6वे क्षेपणास्त्र आहे. द्विस्तरीय घनरूप इंधन बॅलिस्टिक प्रकारातील हे क्षेपणास्त्र आहे. ते कुपीबद्ध करून कुठेही वाहून नेता येऊ शकते. तेजस MK-1A बघा, हवाई दलातलं MiG-21 हे 26 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त करण्यात आले आणि त्याची जागा MiG-21 ची जागा तेजस MK-1A ने घेतलेली आहे आणि ते लढाऊ विमान आहे. संरक्षण मंत्रालयाने 25 सप्टेंबर 2025 रोजी या हवाई दलासाठी 97 तेजस, किती 97 तेजस MK लढाऊ विमानं घेण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर 62,370 कोटी, हा आकडा महत्वाचा आहे, 62,370 कोटी रुपयाचा करार केलेला आहे. या घटनेवर प्रश्न विचारला जाणारच. काय येईल, MiG-21 ची जागा कोणी घेतली, तेजस MK-1A ने घेतली. किती विमाने खरेदी करण्यात आपण लढाऊ, 97. कोणामार्फत, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मार्फत. करार किती, 62,370 कोटी रुपयाचा करार केलाय. ही विमाने 2027-28 पासून हवाई दलात देण्यास सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीची ही महत्वपूर्ण अशी सायन्स टेक्नॉलॉजी घटना आहे. अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवा, पाठ करून जावा. भारताचे 2 नवीन रामसर स्थळे बघा. पाणथळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी, जतनासाठी इटलीमधील रामसर या ठिकाणी करार झाला, त्याला रामसर करार म्हणतो. आणि भारतात नवीन रामसर स्थळे ही आपली घटना आहे. मग सप्टेंबर 2025 मध्ये बिहारमधील 2 स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाला. त्यातलं पहिलं स्थळ आहे गोकुल जलाशय आणि दुसरं आहे उदयपूर सरोवर. गोकुल जलाशय आणि उदयपूर सरोवर. आता या ठिकाणी भारतातील हे 2 ठिकाणाला मिळालं. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या सप्टेंबर 2025च्या आकडेवारीनुसार किती झाली आहे, 93 झाली. पूर्वी 91 होती. 91 ही संख्या किती झाली, आता 93 झाली आहे. म्हणजे सप्टेंबर 2025च्या आकडेवारीनुसार बिहारमधील रामसर स्थळ किती, ही 2 आहेत.
आणि याच्या पूर्वीची 3 होती, अशी टोटल किती झाली? आता मग बिहारमधील 5 झाले. संख्यात्मक स्वरूपात इथं प्रश्न आला तर बिहारमध्ये एकूण 5, आता लेटेस्ट मान्यता दिले 2 आणि टोटल भारतातली संख्या 93 अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता गोकुळ जलाशय जे आहे ते बक्सर मधील गोकुळ जलाशय गंगा नदीच्या पुरामुळे निर्माण झालेले एक पाणथळ प्रदेश आहे. क्षेत्रफळ 448 हेक्टर, 50हून अधिक पक्ष्याच्या प्रजाती आढळतात गोकुळ जलाशयामध्ये. दुसरं जे आहे उदयपूर तलाव, क्षेत्रफळ जे आहे 319 हेक्टर, पश्चिम चंपारण जिल्ह्यात स्थित एक नैसर्गिक ऍक्सोबो तलाव आहे. आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे भारतात आहेत. बघा काय म्हणलंय, आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे भारतामध्ये आहेत आणि भारत जगामध्ये रामसर स्थळाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या स्थानावर आहे. हे देखील वाक्य महत्वाचं आहे. पाणथळ जागेच्या जतनासाठी 2 फेब्रुवारी 1971 इराणच्या रामसर शहरात रामसर करार करण्यात आलेला आहे. आता बघा नेपाळ मधील जे काही आंदोलन आहे त्या संदर्भात तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल. संसद जाळली, पंतप्रधान राजीनामा दिला, राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, बरोबर आहे. नेपाळचे पंतप्रधान कोण? KP शर्मा ओली आणि नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पडोल यांनीही राजीनामा दिला. आणि झेनजी आंदोलन कुठल्या नावानं प्रसिद्ध झालं? झेन, बघा काय झेन जी नावानं हे आंदोलन प्रसिद्ध झालं. त्याला आपण काय म्हणतो तरुणांचं आंदोलन, तरुणांनी केलेलं आंदोलन. 16 ते 25 वयोगटातल्या या तरुणांनी केलेलं आंदोलन. त्या ठिकाणच्या संसदेवर हल्ला केला. पंतप्रधान, नेपाळचे अध्यक्ष, तिथली निवासस्थानं, संसद परिसर सगळं जाळून टाकण्यात आलं. अर्थमंत्री तर कसे पळत होते तुम्ही बघितलं. असे नेपाळमधील जे काही झेनजी आंदोलन आहे. आणि त्याच दरम्यान तुम्ही असेल 2-3 देशामध्ये पण अशा स्वरूपाचे आंदोलन झाले. तर नेपाळबरोबर आणखी कोणत्या 2 देशात झाल्या, 3 देशात झाल्या, त्याची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच्यावरही आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग इथे एक लक्षात घ्या की नेपाळमधील झेनजी तरुणांनी जे काही केलेलं आंदोलन आहे याच्यामुळे हा झेनजी शब्द प्रचलित झाला. आणि हा शब्द प्रचलित झाल्यामुळे झेनजी आणि नेपोबी, बघा झेनजी म्हणजे काय? बेकार तरुण, ज्यांच्या हाताला सरकारने काम दिलं नाही ते बेकार आहेत. आणि नेपोबी म्हणजे जे काही नेते आहेत त्यांची मुलं, की यांच्या हाताला काही काम नाही पण त्यांच्या काय अमाप पैसा आहे. आणि मग झेनजी आणि नेपोबी म्हणजे राजकीय नेत्याच्या मुलं, की त्यांना काही काम नाही पण ते सगळ्या सुखसुविधाचा हे घेतात. ह्या दोन्हीतली दरी आणि सरकारनं काहीच रोजगार दिला नाही. इथं वाद निर्माण झाला आणि याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या नेपाळ संसदेवर मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आणि या ठिकाणी त्या पिढीनं केलेलं म्हणजे झेनजी म्हणजे काय 2000च्या सुरुवातीला जन्मलेल्या पिढीला जनरेशन झेड किंवा झेनजी म्हटलं जातं. आणि नेपोबी म्हणजे नेपोटिझम बेबी म्हणजे प्रसिद्ध व्यक्तीची मुलं जी आईवडिलांच्या नावामुळे यशस्वी आणि प्रसिद्ध झाले असं या झेनजीला वाटतं. आणि ह्या दोघातल्या वादामुळे त्या ठिकाणचं सरकार बदललं गेलं. आणि नेपाळचे जे काही मुख्य न्यायाधीश आता माझे आहेत, ज्या मुख्य न्यायाधीश होत्या, ज्या पहिल्या नेपाळच्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या सुशीला कार्की यांची नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. म्हणून सुशीला कार्की यांचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि नेपाळच्या त्याच दरम्यान नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल सबिता भंडारी ठरलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे हे वाक्य, माझा असा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो, नेपाळची घटना तर आता सगळ्यांना माहिती, पण याच्यावर काय प्रश्न येईल तर बघा अमेरिकेचे गेमिंग ऍप आहे, हे नाव लक्षात ठेवा, डिस्कॉर्ड. कुठलं? डिस्कॉर्ड या गेमिंग ऍपवर मतदान करून देशाचे पंतप्रधान निवडण्याची जगातील पहिलीच घटना आहे. काय म्हणलं बघा? जगातील पहिलीच घटना. इथं मला एक अपेक्षित आहे की इथं प्रश्न विचारला जाईलच. कोणत्या ऍपवर नेपाळमध्ये निवडणूक झाली? तर डिस्कॉर्ड ऍपवर निवडणूक झाली. सुशीला कार्की यांचं पुस्तक कोणती? 2 आहेत. एक न्याय नावाचं पुस्तक आहे, ते त्यांचं आत्मचरित्र आहे, आणि दुसरं आहे कारा नावाचं पुस्तक. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. चला, भारताचे नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याबद्दलची मी डिटेल माहिती दिलेली आहे. याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये झालेले आहे. त्यावेळेस निवडणुका डिक्लेअर झाल्या, आता निवडणुका झालेल्या आहेत. तर मी माझी काही 73वी आवृत्ती आलेली आहे, त्यात जुलै आणि ऑगस्टचा डाटा आणि 600 सर्व प्रश्न त्याच्यामध्ये मी हे डिटेल दिलेलं आहे. तर तुम्ही आगामी परीक्षेसाठी उपयुक्त जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी जानेवारी ते जूनच्या घटनेपर्यंत आधारित असणारी 72वी आवृत्ती आहे. जुलै आणि ऑगस्ट आणि जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतच्या घटनावर आधारित 600 सर्व प्रश्न असं 73व्या आवृत्तीमध्ये दिले आहेत. मग येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी 72वी आणि 73वी आवृत्ती उपयुक्त आहे. ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुकशॉपमधून तुम्ही घेऊ शकता, त्यात ती डिटेल माहिती दिलेली मी आहे. तरी पण नवे उपराष्ट्रपती आहे CP राधाकृष्णन, हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती ठरले?
15वे ठरलेले आहेत आणि यांना एनडीएचे जे काही उमेदवार आहेत तर त्यांना 452 मतं मिळालीत सीपी राधाकृष्ण यांना, आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळालेत आणि सीपी राधाकृष्णन 15वे उपराष्ट्रपती, परंतु निवडणूक कितव्या क्रमांकाची होती? 17व्या क्रमांकाची होती. निवडणूक 17व्या क्रमांकाची आणि उपराष्ट्रपती कितवे? 15वे. एकूण मतदार होते 767, झालेले मतदान 752, 98.2% मतदान या ठिकाणी झालेलं आहे. आता स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025. आता केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे वायू गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग, शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका अशा विविध निकषावर आधारित मूल्यांकन करण्यात येते. आणि स्वच्छ वायू सर्वेक्षण कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाची सुरुवात झाली 15 ऑगस्ट 2020 साली सुरुवात झाली. आणि याच्यामध्ये श्रेणी 1, आता लक्षात ठेवायचं, श्रेणी 1 म्हणजे कोणता गट? 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या. यामध्ये प्रथम क्रमांक मध्य प्रदेश मधील इंदोरने मिळवला, 200 पैकी 200 गुण, 1.5 कोटी बक्षीस. द्वितीय क्रमांक जबलपूर मध्य प्रदेश, 200 पैकी 199 गुण, 1 कोटी बक्षीस. तृतीय क्रमांक आग्रा उत्तर प्रदेश आणि सुरत गुजरात विभागून देण्यात आले, 200 पैकी 196 गुण, 25 लाख. हा चार्ट पाठच करायचा. श्रेणी 1 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या. आता श्रेणी 2 जे आहे 3 ते 10 लाख लोकसंख्या. काय म्हणले? श्रेणी 2 3 ते 10 लाख लोकसंख्या. प्रथम क्रमांक अमरावती हे महाराष्ट्रामधले आणि याच्यावर आपल्या अपेक्षित श्रेणी 2 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येमध्ये अमरावती हे महाराष्ट्रातलं शहर जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणून इथं आपल्याला प्रश्न विचारला जाईल. 200 पैकी 200 गुण आणि 75 लाख रुपये बक्षीस मिळाले. द्वितीय क्रमांक झाशी आणि मोरादाबाद हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, 200 पैकी 198.5 गुण, 25 लाख बक्षीस. आणि तृतीय क्रमांक अलवर राजस्थान, 200 पैकी 197.6 गुण आणि 25 लाख रुपये बक्षीस मिळालेलं आहे. तर श्रेणी 2 मधलं प्रथम क्रमांकाचा अमरावती महाराष्ट्र विचारलं जाऊ शकतं. श्रेणी 3 मध्ये 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या, प्रथम क्रमांक देवास मध्य प्रदेश, 200 पैकी 193 गुण, 37.50 लाख बक्षीस. द्वितीय क्रमांक परवानू हिमाचल प्रदेश, 200 पैकी 191.5 गुण, 25 लाख रुपये बक्षीस. तृतीय क्रमांक अंगुल ओडिसा, 200 पैकी 191 गुण, 12.50 लाख रुपये बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे सातारा या ठिकाणी 99 क्रमांकाचे साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी साताऱ्यामधली आणि मावळा फाउंडेशनच्या माध्यमातून अखिल भारतीय साहित्य संमेलन शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी होणार आहे. आणि ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कोणाची निवड करण्यात आली? विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. आणि स्वागताध्यक्ष कोण आहेत? शिवेंद्र सिंह राजे भोसले हे स्वागताध्यक्ष आहेत. बोध चिन्ह तयार केलं सी द फडणीस यांनी हे बोध चिन्ह तयार केले साहित्य संमेलनाचं. विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या ज्या आहेत, विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या पानिपत, तुम्ही म्हणता सर सगळ्या लक्षात ठेवायच्या. तुम्हाला प्रश्न येईल, विश्वास पाटील यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे किंवा नाही, तर या कादंबऱ्या माहीत असणं अपेक्षित आहे. पानिपत, संभाजी महानायक महासम्राट, लस्ट फॉर लालबाग, पांगिरा, नागकेशर, दुंडिया, ग्रेट कांचना सर्कस, नागकेशर, डबल झाले नागकेशर इथं, झाडाझडती, चंद्रमुखी, क्रांतीसूर्य, महानायक, आंबी, नॉट गॉन विथ द विंड, रणांगण, अण्णा भाऊची, दर्दभरी दास्तान, चलो दिल्ली, कलाल चौक, बंदा रुपया, गांधी गीता, पूर्णवाद आणि गांधी चिंतन आणि झुंडीचे मानसशास्त्र अशा विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या आहेत. आता सातारात जे काही संमेलन होते ते 4थ्यांदा होते. पहिल्यांदा 1905 ला 3रं झालं रघुनाथ करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली. 1962 ला 2रं झालं ते 44व्या क्रमांकाचे 44व्या क्रमांकाचं नवी गाडगीळ. 3रं जे साताऱ्यात 93 ला पार पडलं ते 66व्या क्रमांकाचं विद्याधर गोखले. आणि आता 2026 ला जे पार पडणार ते 99 आणि विश्वास पाटील हे त्याचे अध्यक्ष आहेत. आता अभियान सप्ताह सप्टेंबर मध्ये काही अभियान सप्ताह आहे. हा चार्ट IMP's पाठच करायचा, याच्यावर फॅक्च्युअल स्वरूपात प्रश्न विचारला जातो. स्वच्छता सेवा अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025. राष्ट्रीय पोषण मोहीम 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर 2025 आणि राष्ट्रीय औषधी दक्षता सप्ताह 17 ते 23 सप्टेंबर 2025. म्हणजे बघा या ठिकाणी 5 अभियान आहेत. ते सगळे अभियान सप्टेंबर मध्ये राबवल्यात
आणि त्याच्या सगळ्या डेट या ठिकाणी मी दिलेल्या आहेत, त्यामुळे व्यवस्थित हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बांबू परिषद ही मुंबईमध्ये पार पडली. 18 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, मित्रा आणि फिनिक्स फाउंडेशन लोदगा लातूर जिल्ह्यातलं या ठिकाणी यांच्या मार्फत ही बांबू परिषद सप्टेंबरमध्ये मुंबई या ठिकाणी पार पडली. परिषदेची थीम काय? बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी, ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ अशा स्वरूपाची थीम आहे. बांबू एक जलद वाहणारे आणि टिकाऊ संसाधन आहे जे पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बांबूला हिरवे सोने म्हटले जाते आणि आंतरराष्ट्रीय बांबू दिन 18 सप्टेंबरला नंतर ही परिषद पार पडली आणि त्याची थीम आहे पुढील पिढीचा बांबू उपाय, नवोपक्रम आणि डिझाईन अशा स्वरूपाची थीम आहे 18 सप्टेंबरच्या बांबू दिनाची, जी मुंबईमध्ये पार पडली. सेमिकॉन इंडिया परिषद 2025. बघा याच्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. 2 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान. उद्दिष्ट काय? मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील देशाच्या वाढत्या क्षमता आणि महत्वाकांक्षा प्रदर्शित करणे हे त्याचं थीम आहे. थीम म्हणण्यापेक्षा उद्दिष्ट आहे. ठिकाण कुठे? नवी दिल्लीला पार पडली सेमिकॉन इंडिया परिषद. आणि थीम काय? अगली सेमीकंडक्टर महाशक्ती का निर्माण. सहभागी देश किती झाले होते? 48 सहभागी देश. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं काय? ह्या सेमिकॉन इंडिया परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री जी काय अश्विनी वैष्णव आहेत, त्यांनी भारतात बनवलेली, बघा काय म्हणलं हे वाक्य महत्वाचं आहे, भारतात बनवलेली पहिली वहिली चिप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली आणि त्याचं नाव आहे विक्रम 3201 असे या प्रोसेसर युक्त चिपचे नाव आहे. आणि विक्रम 3201 जे आहे या ठिकाणी इस्रोच्या सेमीकंडक्टर प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले आहे. जागतिक उत्पादन कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकारने 2021 मध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रम अंतर्गत 76,000 कोटी रुपयाच्या प्रोत्साहन योजना सुरू केल्या आहेत. आता विक्रम 3201 भारतात बनवलेली पहिली चिप आहे, सेमीकंडक्टर चिप, हे लक्षात ठेवायचं. आता बघा भारताच्या पहिला पूर्णपणे स्वदेशी 32 बीट मायक्रो प्रोसेसर डिझाईन केले विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तयार केले इस्रो आणि SCL चंदीगड द्वारे. 3201 वर प्रश्न येणारच आहे. त्यानंतर जीएसटीची बैठक, बघा तुम्ही बघितलं असेल जीएसटीच्या बैठकीमध्ये 56व्या क्रमांकाची काही बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आदेशाखाली 3 सप्टेंबर 2025 ला पार पडली आणि जीएसटीचे नवीन दर सुरू झाले याच महिन्यापासून म्हणजे 22 सप्टेंबर 2025 पासून. तुम्हाला इथं प्रश्न येईल जीएसटीचे नवीन दर कधीपासून लागू झाले, तर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाले. यामध्ये काय केलंय? 5 आणि 8%, बघा काय म्हणले, 5% आणि 18% या दोन श्रेणी 12 आणि 28% दर रद्द करण्यात आले. म्हणजे बघा पूर्वी किती होते? 5%, 18%, 5%, 12%, 18% आणि 28%. बरोबर आहे. ह्यातल्या तर रद्द कुठल्या केल्यात? 5 आणि 18 ह्या रद्द केल्यात. म्हणजे राहिल्यात कुठल्या? आता या ठिकाणी बघा आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रिलिमिनरी वस्तू सेवा कर जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आले. जीएसटीचे सध्या दर 4 स्तर कमी करून आता 2च राहिले. काय कमी केले? 5 कमी केले, बरोबर आहे, 18 कमी केले, मग आता राहिले काय? 12 आणि 28 असे 2च या ठिकाणी दर राहिलेले आहेत. 12 आणि 18 दर रद्द करण्यात, सॉरी जीएसटी मध्ये 5 आणि 18% 2च श्रेणी येत्या. आता 2च ठेवल्यात, 12 आणि 28 रद्द केल्यात. इथे लक्षात घ्या 12 आणि 28 या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत. 12 आणि 28 या 2 रद्द करण्यात आले. 5 आणि 18 अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी NIRF 2025. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 4 सप्टेंबर 2025 रोजी इंडिया रँकिंग 2025 जाहीर केले. आवृत्ती कितवी? 10वी. महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांनी अव्वल 100 संस्थांच्या किती? बघा महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांनी अव्वल 100 संस्थांच्या यादीत स्थान मिळवले. IIT मद्रासने सलग 7व्या वर्षी प्रथम स्थान पटवले. काय म्हणले? IIT मद्रासने सलग 7व्या वर्षी प्रथम स्थान पटकावले. हा एक भाग या ठिकाणी अपेक्षित आहे, विचारतील असं. पहिले 3 क्रमांक IIT मद्रास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अशा पद्धतीचे हे पहिले 3 क्रमांक आहेत राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी मधले. आता वेगवेगळ्या क्षेत्रातले कोणते क्रमांक आहेत बघू. व्यवस्थापन क्षेत्रात अव्वल IIM अहमदाबाद, वैद्यकीय क्षेत्रात अव्वल एम्स दिल्ली,
फार्मसी क्षेत्रात अव्वल जामिया हमदर्द दिल्ली, महाविद्यालयामध्ये अव्वल हिंदू कॉलेज, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग मध्ये अव्वल IIT रुड़की, कायद्यात अव्वल स्थान नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बेंगलुरू, दंत विषयात अव्वल एम्स दिल्ली, राज्य सार्वजनिक विद्यापीठ अव्वल जादवपुरी विद्यापीठ कोलकाता, मुक्त विद्यापीठ श्रेणीमध्ये अव्वल इग्नू दिल्ली, स्किल युनिव्हर्सिटी अव्वल श्रेणी सिम्बॉसिस पुणे, SDGS श्रेणीमध्ये अव्वल IIT मद्रास आणि कृषी अव्वल श्रेणी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून चंद्रशेखर यांची काय झालेली आहे, निवड झालेली आहे. आणि जे काही नव्याने निवड झालेले चंद्रशेखर आहेत त्यांच्याबाबत एक लक्षात घ्या की मुंबई उच्च न्यायालयाचे या ठिकाणी हे 49वे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची काय झाले निवड झाली. 1993 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटर येथून LLB त्यांनी पूर्ण केली. 93 रोजी दिल्ली राज्य बार काउन्सिलमध्ये वकिली व्यवसायासाठी नोंदणी केली. 2013 झारखंड उच्च न्यायालय रांची येथे ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं आणि 2025 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून या ठिकाणी 49वे न्यायाधीश म्हणून कोण निवड झाले, श्री चंद्रशेखर यांची निवड झालेली आहे. त्यानंतर सप्टेंबर 2025 मधील नवनियुक्त्या ज्या आहेत त्या पाहिजेत. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक TCA कल्याणी 29वे, भारतीय हवाई दल देखभाल प्रमुख संजीव धुर्तिया, सशस्त्र सीमा बल महासंचालक SSB संजय सिंगल, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया MP अध्यक्ष कोण आहेत, संदीप सिक्का, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, इतर मागासवर्गीय समाज OBC राज्य मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वृत्तपत्र खप तपास संस्था ABC संस्था अध्यक्ष करुणेश बजाज, थायलंड नवीन पंतप्रधान अनुतीन चार्नविराकुल, जमैका पंतप्रधान अँड्र्यू होलनेस, फ्रान्स पंतप्रधान सॅबेस्टियन लेकॉर्नो, नेपाळचे हंगामी पंतप्रधान, आता हंगामी शब्द नाही आता रेग्युलर झाल्या, सुशील कार्की, गयाना राष्ट्रपती मोहम्मद इरखान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या गव्हर्निंग बोर्डाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी श्रीनिवास इजेती, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च संचालक कोण आहेत, डॉक्टर गीता वानी राईसम, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोवर झालेले आहेत. भारतीय आयुर्वेदिक संस्था संचालक प्रदीप कुमार प्रजापती, मित्राच्या मानद सल्लागारपदी मानद म्हणलेले या ठिकाणी अनिस दमानिया, अंजली दमानिया यांचे पती ते, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष इजेती श्रीनिवास, मणिपूर उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती M सुंदर, MPSCचे नवनियुक्त सचिव सौरभ कटियार, हे देखील लक्षात ठेवा सौरभ कटियार यांची निवड झालेली आहे. मुंबई मराठी साहित्य संघ अध्यक्ष डॉक्टर उषा तांबे, संयुक्त राष्ट्र महिला कार्यकारी संचालक सीमा बाहुस, ITBP महासंचालक प्रवीण कुमार, CISF महासंचालक कोण प्रवीर रंजन झालेले आहेत. कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट अध्यक्ष वंदना गुप्ता, भारतीय जाहिरात मानक परिषद अध्यक्ष सुधांशु वत्स, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर कनद दास आणि अटॉर्नी जनरल म्हणून दुसऱ्यांदा R व्यंकट रमणी यांची निवड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, निधन वार्तामध्ये सप्टेंबरमध्ये प्रख्यात कन्नड कादंबरीकार डॉक्टर SL भैरप्पा यांचे 24 सप्टेंबर 2025 मध्ये वयाच्या 94 वर्षी निधन झालं. शांतेशिवरा लिंगानय्या भैरप्पा हे त्यांचं पूर्ण वय. लेखक, कादंबरीकार, प्राध्यापक अशी त्यांची ओळख आहे. पर्व ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी. भैरवय्या यांनी या कादंबरीतील रूपकाद्वारे समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून महाभारताची पुनर्मांडणी केलेली आहे. गेल्या 25 वर्षापासून कन्नडमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकाच्या लेखकामध्ये ते एक आहेत. आणि विशेष म्हणजे कन्नड भाषिक असून सुद्धा यांच्या कादंबऱ्या वेगवेगळ्या भाषेमध्ये देखील काय झाल्या आहेत, भाषांतरित झाल्या आहेत. त्यांना पद्मभूषण 2023 ला मिळाला, पद्मश्री 2016 ला मिळाला, सरस्वती सन्मान 11 ला मिळाला, साहित्य अकादमी पुरस्कार 75 ला मिळाला. कनकपूर अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 99 ला होते आणि कन्नड साहित्य अकादमीचा पुरस्कार 1966 ला वंशवर्ष या पुस्तकासाठी मिळालेला आहे त्यांना. आता SL भैरप्पा यांच्या देखील कादंबऱ्या सगळ्या माहिती असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी अचू, अवेशन, आवरण, उत्तराखंड, कथे, मतू, कथा, वस्तू, कवालू, ग्रहभंग, ग्रहण, छोर, तंतू, तबिल्यू, निनादे, मग्ने, दाटू, दूर, सरीदारू, धर्मश्री, नानिके, बेरुयुतुने,
नाची नेरालू निराकरण नेले पर्व भित्ती भामकाया मतदान मद्र याना वंशवृक्ष वामरावृक्ष साक्षी सार्थ आणि त्यांचं आत्मचरित्र कुठलं आहे भिट्टी आणि त्याचा मराठी अनुवाद माझे नाव भैरप्पा अनुवाद कुणेत उमा कुलकर्णी. मला प्रश्न येईल एस.एल. भैरप्पा यांचे आत्मचरित्र नाव सांगा तर भिट्टी आहे आणि त्याचा मराठीत अनुवाद माझे नाव भैरप्पा नावानं अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या ह्या मराठीत देखील अनुवाद झालेल्या आहेत. सप्टेंबर 2025 मधल्या जे काही परीक्षेला जाता जाता ह्या घटना आहेत त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात ठाम भूमिका जे काही संयुक्त राष्ट्रातले आपले कायमस्वरूपी राजदूत आहेत पेटल गेहलोत यांनी मानली. हे नाव लक्षात ठेवा. त्यांनी जी ठाम भूमिका मानली पाकिस्तानला जोरदार उत्तर त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये दिले. त्यानंतर विजय थलपतीच्या तमिळनाडूतील करुली या ठिकाणी जी काही रॅली झाली 27 सप्टेंबर 2025 ला त्याच्यामध्ये जवळजवळ 40 लोकांचा मृत्यू झाला त्या रॅलीमध्ये आणि त्याचीच चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती या ठिकाणी अरुणा जगदीशन यांची काय करण्यात आली चौकशी समिती नेमण्यात आली. विजय थलपतीचा पक्ष कुठला आहे तमिळगा वेंद्री कागजम TVK असा तो पक्ष आहे. रागास नावाचं जे काही चक्रीवादळ आलं होतं सप्टेंबर 2025 मध्ये हे रागास नाव फिलिपाईन्सनं दिलेलं आहे आणि या वादळाचा सर्वाधिक फटका फिलिपाईन्स तैवान आणि चीन मेक्सिको या देशाला बसलेला आहे. त्यानंतर बघा पुणे येरवडा हिंगोली म्हणजे पुण्यामधील येरवडा या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात भुसावळ आणि गोंदियात अशी नवीन कारागृह जेल उभा करण्यात येणार आहेत. 70 डिग्री कललेल्या पायलनसह देशातील पहिला पूर कारवानीत छत्रपती संभाजी उद्यान ते वर्तक बाग पुणे या ठिकाणी तुम्ही पुण्यात असाल किंवा कधी आलात तर या पुलावर या. तुमच्या लक्षात येईल की हा पूल पायलनसह देशातील पहिला पूल आहे कारवानीत हा कललेला. मुंबई कोकण रोरो सेवा नुकतीच सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा आहे आणि पहिली कुठली मुंबई ते अलिबाग. देशातील सर्वात जुन्या खडकी कटक मंडळाचे ब्रिटिशकालीन किर्की हे नाव बदलून अधिकृतरित्या खडकी करण्यात आलेले आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची निवडणूक आयोगाला काय केली शिफारस केलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून संरक्षण मंत्रालय आता काय असणार आहे युद्ध मंत्रालय असणार आहे. त्यानंतर 2025 वर्ल्ड यूथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय माधव गोपाळ कामत आहे. भारताचा पहिला गिधाड संवर्धन पोर्टल आसाममध्ये सुरू करण्यात आला. पोर्टलचे नाव द व्हल्चर नेटवर्क असं नाव आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर 2025 रोजी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 342 धावांनी विक्रमी विजय मिळाला. एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांनी मिळवलेला पहिल्या क्रमांकाचा विजय ठरला आहे. त्यानंतर पोप लिओ 14 यांनी 15 वर्षाच्या संगणक तज्ज्ञाला कॅथोलिक चर्चचे पहिले मिलेनियल संत म्हणून घोषित केले. त्याचे नाव कार्लो ॲक्युटियस. एनसीईआरटीने आपल्या 65व्या स्थापना दिनानिमित्त बालवाटिका नावाचं TV चॅनल सुरू केलं. वन डे मध्ये सर्वाधिक जलद शतक केवळ 50 चेंडूत महिलांमध्ये स्मृती मानधनाने केलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये वाढ केली. वाढीव शुल्क $1,00,000 88 लाख या ठिकाणी घेण्यात येणार आहे. कबुतरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय केंदवाड मुंबईमध्ये हा वाद खूप पेटलेला होता. याच्यावर डॉक्टर विजय केंदवाड समिती नेमली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज कुठलं गाव पाथरपुंज गावात देशात सर्वाधिक पाऊस पडला. 2025 मध्ये नोंद झाली. 7,300 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस या ठिकाणी पडलाय. आतापर्यंत चेरापुंजी मान्सूनग्राम ही ठिकाणी होती परंतु आता सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजची नोंद झालेली आहे. त्यामुळे ही घटना अतिशय अहम आहे. साताराच्या सुरेखा यादव यांनी रेल्वेतील 36 वर्षाच्या सेवेनंतर सप्टेंबर 2025 ला निवृत्त झाल्या. आशियातील त्या पहिल्या महिला रेल्वे चालक होत्या सुरेखा यादव. यांच्यावरही प्रश्न अपेक्षित आहे. बाबा कल्याणी यांना 2025 ला PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. बाबा कल्याणी भारत फोर्सचे अध्यक्ष आहेत. पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने सामरिक परस्पर हितासाठी संरक्षण करार केला असून त्यानुसार कुठल्याही देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशावर हल्ला झाला असा सामरिक परस्पर संरक्षण विषयक करार पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने केलेला आहे. त्यामुळे तो एक भाग लक्षात ठेवा. महिला सक्षमीकरणावरील संसदीय आणि कायदेविषयक समितीची पहिली राष्ट्रीय परिषद तिरुपती आंध्र प्रदेश येथे ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सप्टेंबर 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 38व्या स्थानी आहे आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी पहिल्या स्थानावर आहे. 15 वर्ष झालं तो पहिल्या स्थानावर आहे स्वित्झर्लंड. अशा पद्धतीने हे वाक्य वाचून घ्या. वाक्यामध्ये स्वित्झर्लंड सलग 15व्या वर्षी प्रथम क्रमांकावर. मॉर्गन स्टीलच्या अहवालानुसार महाराष्ट्र जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 5वी जागतिक सागवान परिषद सप्टेंबर 2025 मध्ये कोची केरळ या ठिकाणी पार पडलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रणा असलेल्या उमेदवाराच्या माहिती पत्रिकेवर बॅलेट पेपर प्रथमच उमेदवाराची रंगीत छायाचित्रे छापण्यात आली. हा प्रयोग सर्वप्रथम बिहार विधानसभेत करण्यात आला. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराबी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. 2026च्या बॅडमिंटन विश्वचषकाचे आयोजन नवी दिल्ली भारत येथे ऑगस्ट 2026 मध्ये होणार आहे. ही स्पर्धा 30व्या क्रमांकाची आहे. यापूर्वी 2019ला ही स्पर्धा भारतात झाली होती. श्रीलंका चित्रपट महोत्सव 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार वूत या मराठी चित्रपटाने पटकावला. दिग्दर्शक कोण आहेत? राम मलिक हे वूतचे दिग्दर्शक आहेत. संयुक्त राष्ट्रामध्ये द्विराष्ट्र सिद्धांताचा ठराव मंजूर. भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान केलं. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर उपाय म्हणून द्विराष्ट्र सिद्धांताला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. त्यासाठी मान्यता आलेल्या न्यूयॉर्क जाहीरनाम्याच्या समर्थनानं भारतासह 142 देशानं या ठिकाणी काय केले? मतदान केलेले आहे. लष्कर पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील अमेरिकन नोबेल पुरस्कार यंदा लुशी सॅम्पिरो यांना प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादच्या नारणपुरा येथे भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं. त्याचं नाव आहे, भारतातल्या सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाचं नाव वीर सावरकर क्रीडा संकुल असं या ठिकाणी नाव आहे. आपेडाचे पहिले प्रादेशिक कार्य बिहार राज्यात स्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील आत्महत्येच्या प्रवृत्ती रोखण्यासाठी एम्स दिल्लीने नेव्हर अलोन हे ऍप लॉन्च केले. भारतातील सर्वात मोठा बघा काय म्हणले, भारतातील सर्वात मोठा हरित आमुनी हा प्रकल्प ओडिशा राज्यात बांधला जाणार आहे. सप्टेंबर 2025 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव अर्थशास्त्र पुरस्कार मरणोत्तर मनमोहन सिंग यांना देण्यात आला आहे. त्यानंतर सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे राज्यातील पहिले गाव ठरले. शेत शिवारला जोडणाऱ्या पानंद मार्गापर्यंत सर्व रस्त्यांना कायदेशीर ओळख मिळणार आहे. श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा प्रदान करण्यात आला. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त घर बसल्या मिळणार आहेत. ई सर्च आपल्या सरकारवर सुविधा उपलब्ध प्रायोगिक तत्वावर साताऱ्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. अल्बेनियामध्ये पहिल्यांदाच एआय मंत्री नाव डेला, बघा ही IMP घटना आहे. एआय मंत्री नाव डेला. अल्बेनियाचे पंतप्रधान AD रामा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील डिजिटल मंत्र्याची घोषणा केली. नाव डेला. अल्बेनिया. देश कुठला? अल्बेनिया. SCOच्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचना परिषदेची 44वी बैठक किर्गिस्तान येथे झाली. भारतीय सैन्याने एक्सरसाइज सिओम प्रहार हे 8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान अरुणाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आले. एक्सरसाइज SIAM भारत ही भारत आणि थायलंड देशातील संयुक्त हवाई सराव आहे. 8 ते 11 सप्टेंबर रोजी पटाया थायलंड येथे पार पडला. महाराष्ट्र राज्याच्या 22व्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आला. आचार्य देवव्रत गुजरातचे राज्यपाल आहेत. ते मूळचे हरियाणाचे आहेत. त्यांनी संस्कृतमधनं यावेळेस महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची 22व्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. CP राधाकृष्णन हे जे काही राज्यपाल होते ते उपराष्ट्रपती झाले. त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आला. 11व्या राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत क्षेत्रीय परिषदेचे उद्घाटन ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले किंवा त्यांच्या हस्ते करण्यात आले. इस्रायल देश हा भारताच्या नवीन द्विपक्षीय गुंतवणूक करार मॉडेलचा स्वीकार करणारा पहिला OECD देश ठरलेला आहे. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाला इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य पर्यटन पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. कोणाला? मध्य प्रदेशला. 82व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात अनुपर्णा रॉय यांच्या सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ड्रीम्स या चित्रपटासाठी त्यांना ओरिझोंटी श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर पहिल्या सनराइज फेस्टिवलचे आयोजन डोंगगाव अरुणाचल प्रदेश येथे होणार आहे. पॉप्युआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्याच्या समारंभात INS कदमत ह्या भारतीय युद्धनौकेने भाग घेतला. बांगलादेशने अलीकडे दुर्ग पूजेनिमित्त भारताला हिल्सा मासा निर्यात करण्याची घोषणा केली. कुठल्या देशानं? बांगलादेशानं.
संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स आयोजन 15 ते 17 सप्टेंबर 2025 दरम्यान कोलकाता येथे करण्यात आले. थीम सुधारणाचे वर्ष भविष्यासाठी परिवर्तन. भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईचे नवीन केंद्र पुणे येथे स्थापन होणार आहे. 2027 ची 27वी SCO शिखर परिषद पाकिस्तान येथे होणार आहे आणि 26 ची किर्गिस्तान या ठिकाणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानंतर भारतीय जनता युवा मोर्चाने नमो युवा रन ही फिटनेस मोहीम सुरू केली. 21 सप्टेंबर 2025 रोजी भारतातील 75 शहरांमध्ये ही धाव आयोजित केली होती आणि ब्रँड अँबॅसिडर म्हणून मिलिंद सोमन यांची निवड करण्यात आली होती. सागरमाता ही संयुक्त सैन्य कवायत नेपाळ चीन या देशादरम्यान पार पडला. ठिकाण काठमांडू. युद्ध सराव क्रमांक 4. 18वी आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पिक चीन देशात पार पडली. भारताने एकूण 7 पदके जिंकलेले आहेत. टाइम्स किड ऑफ द इयर 25 साठी तेजस्वी मनोज यांची निवड केली. पौराणिक आणि ऐतिहासिक वारसाची परंपरा लाभ असलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला प्रो व्ही के गोकाक पुरस्कार आनंदी व्ही पाटील यांना प्रदान करण्यात आला. 2025चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड युनुस अहमद यांना देण्यात आला. युनुस अहमद केरळचे आहेत. झपा 2025 हा बहुपक्षीय सराव अभ्यासाचे आयोजन रशिया या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2025चा CFA नेशन कप 2025 चे विजेतेपद उझबेकिस्तान देशाने पटकावले. उझबेकिस्तानने इराणला हरवले. या स्पर्धेत भारताने ओमानला हरवून भारताने कोणतं पदक जिंकलंय? कांस्य पदक जिंकलंय. आसामी गायक जुबिन गर्ग यांचे सप्टेंबर 2025 मध्ये स्कुबा ड्रायव्हिंग करत असताना निधन झालं. तुम्हाला प्रश्न येईल, जुबिन गर्ग कुठले गायक? आसामी गायक. पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश 0 माता मृत्यूदर गाठणारा देशातला पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आणि सप्टेंबर 2025 मध्ये हरियाणा सरकारने हर घर छाव हर घर फल ही योजना सुरू केलेली आहे. आंध्र प्रदेशला मेरा रेशम मेरा अभियान उपक्रमांतर्गत सर्वोत्तम राज्य पुरस्कार मिळाला. राजा चार्ल्स तिसरे यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या 75व्या वाढदिवसाला दिलेल्या झाडाचे नाव काय? कदम असे झाडाचं नाव आहे. भारतात 9 ते 11 सप्टेंबर 2025 दरम्यान गुवाहाटी आसाम येथे बिमस्टेक युवा नेत्याचे शिखर संमेलन पार पडले. मुख्यमंत्री विज्ञान वारी योजनेअंतर्गत दरवर्षी 51 विद्यार्थ्यांचे अमेरिकेच्या नासा या संस्थेमध्ये पाठवले जाणार आहे. गेट्स फाउंडेशनच्या बिल गेट्स फाउंडेशनच्या गोल कीपर्स चॅम्पियन पुरस्काराने अभय बंग, राणी बंग आणि नवीन ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले. UPI सेवा सप्टेंबर 2025 पासून कतार या देशात सुरू झाली. UPI सेवेला स्वीकृती दर्शवणारा कतार हा 8वा देश ठरला. भूतान, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका आणि UAE या देशात यापूर्वीच UPI पेमेंट स्वीकारण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व या ठिकाणी रद्द केलेलं आहे. 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान 3रा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेषचे आयोजन पाटणा बिहार येथे करण्यात आले. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार 2024 चे श्याम सुंदर राय यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय युवा भूविज्ञानी पुरस्कार 24 न सुशोभन नियोगी यांना देण्यात आला. भारत ब्रिटन संबंध अधिक दृढ करण्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टारमर यांना लिव्हिंग ब्रिज कुठला अवॉर्ड? लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड देण्यात आलेला आहे. DRAVYA हे पोर्टल जे आहे आयुर्वेदिक घटक आणि उत्पादनाच्या सर्वात मोठा सार्वजनिक डिजिटल संग्रह आहे. सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्त झालेले जोरोम बोटेंग फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत. आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर साबरमती येथे स्थापन करण्यात आले. 2025चा डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राइज डॉक्टर व्ही मोहन यांना प्रदान करण्यात आला. आणि 2025चा हॉकी इंडिया लीग लिलावातील महागडा खेळाडू लियाम हेंडरसन असा आहे. टपाल मतपत्रिकाची मोजणी पूर्ण होईपर्यंत EVM व्हीव्हीपॅट मताच्या गणनेची शेवटून दुसरी फेरी सुरू केली जाणार नाही अशी सुरुवात बिहार निवडणूक पासून होणार आहे. BSNL द्वारे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मोबाईलसाठी लागणारी 4G यंत्रणा तयार केली. ही ओडिशा राज्यातील झारगुंडा येथे 27 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात उद्घाटन करणे. स्वदेशी तंत्रज्ञान असणाऱ्या 4G यंत्रणा BSNL. राष्ट्रीय नारळ परिषद ऑक्टोबर 2025 मध्ये गोवा या ठिकाणी होणार आहे.
युनेस्कोच्या बायोस्फिअर रिझर्व्ह यादीत नुकतेच समाविष्ट झालेले कोल्ड डिझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह हिमाचल प्रदेश येथे आहे. भारतातील एकूण किती आता बायोस्फिअर रिझर्व्ह झाले? 13. जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन अहवालानुसार मुलींच्या बालविवाहात सर्वाधिक गट नोंदवणारे राज्य आसाम. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने 2025चा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार भारताच्या जिनाली मोदी यांना दिला. केळी तंतूपासून लेदर बनवले. हे नाव लक्षात ठेवायचं, जिनाली मोदी. संयुक्त राष्ट्राच्या एआय सेंटर ऑफ एक्सलन्स संस्था म्हणून भारतातील IIT मद्रासची निवड करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित स्टील सिटी उभारण्यात येणार आहे. राज्यात 3 संरक्षण कॉरिडॉरचा प्रस्ताव आहे. पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा आणि अमरावती ह्या राज्यातील, आणि तिसरा आहे नाशिक, धुळे हा एक प्रस्ताव या ठिकाणी राज्याच्या संदर्भात देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या सगळ्या मी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. चालू घडामोडीची 72वी आणि 73वी आवृत्ती तुम्ही आवर्जून वाचा. येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं कोणत्या तालुक्यातनं हा व्हिडिओ पाहताय ते तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भातले निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.